जंगलाचा राजा वाघ म्हणायचा की सिंह म्हणायचा? हिमालयापासनं ऑलमोस्ट रेन फॉरेस्ट हॅबिटॅट केरळचं आहे, तिथेही वाघ सापडतो. तर तिथे खूप वेळा असं झालं की ऑन फोट आम्ही काहीतरी सर्वे करायला निघालो होतो आणि पुढे वाघ बसलेला होता किंवा वाघीण बसलेली होती. आणि खरंच त्या टाईमला तुम्हाला बाकी काही सुचत नाही, तुमचा हार्ट रेट एकदम फास्ट होऊन जातो. तुम्हाला असं फक्त हे असतंय की बाबा आता इथनं मी कसं बाहेर कसं पडू या सिच्युएशनमध्ये. गव्याने आता स्वतःचं डोकं असं बाहेर काढलं तिकडनं झाडीतून आणि आमच्या अंगावर धावून आलं लगेच. ते म्हणाले की सर या भागात अस्वल आहे, तर आपण थोडा हळूहळू जाऊया. त्याच्यात फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार नाही आहे, आपण भारतीय नागरिक पण तेवढेच जबाबदार आहोत. काही पण थोडासा एक पालाचा आवाज आला कुठेतरी तर जागे यायची, अरे काहीतरी प्राणी असेल. लोक मला विचारतात की अरे तू जंगलात जातो, तुला काय भीती वाटत नाही का प्राण्यांची? जेव्हापर्यंत आपल्यासाठी ती गोष्ट एलियन आहे, आपल्याला भीती वाटते त्या गोष्टी. आपण जे काय प्रोफेशन करतोय ते करूनही आपण कन्झर्वेशन करू शकतो. माझं नाव गिरीश पंजाबी आहे, मी वन्यजीव अभ्यासक आहे. मी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट या संस्थामध्ये काम करतो आणि माझं मुख्य काम आहे रिसर्च. खासकर जे मोठे मांसभक्षक प्राणी आहेत, जसं की वाघ आहे, बिबट आहे, आपल्या भागात रानकुत्री पण सापडतात किंवा अस्वल, त्यांचं अस्तित्व, त्यांची संख्या किंवा त्यांच्या जे ते शिकार करतात ज्या प्राण्यांवर, तृणभक्षक प्राण्यांवर, त्यांची संख्या किती आहेत आपल्या जंगलात, आणि मग त्यांना जे अधिवास लागते, हॅबिटॅट लागते, त्या हॅबिटॅटबद्दल पण मी शोध किंवा रिसर्च आणि कन्झर्वेशनचं काम करतो. माझा मुख्य काम फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत आहे. आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट स्टाफसाठी कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम किंवा त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचं ज्ञानमध्ये कसं आपण भर घालू शकतो ते आम्ही प्रयत्न करतो. किंवा त्यांना बेसिक इसेन्शियल इक्विपमेंट असते जे त्यांना डेली फील्ड पेट्रोलिंगसाठी किंवा इतर काही कामासाठी लागते. तर ते आमची संस्था प्रयत्न करते की आम्ही कसं प्रोव्हिजन करू शकतो स्टाफसाठी ते सगळी गोष्टी. तर मेन काम आमचं कन्झर्वेशनचं आहे. हां, आणि मोस्टली डिपार्टमेंट सोबत आहे का. म्हणजे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन हा तुमचा मेन स्ट्रीम आहे. येस येस हो. मग सर तुमचा म्हणजे लहानपणी असं ठरलेलं काय तुम्ही ह्याच विषयाकडे येणार आहात किंवा कार्निवरस किंवा वाघांविषयी तुम्ही अभ्यास करणार आहात, असं काही कुठे काय ट्रिगर पॉईंट ठरले असतील तर थोडं, किंवा ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसे आहात याबद्दल थोडं. एकदम लहान असताना तर असं कधी विचार नव्हता की पुढे जाऊन आयुष्यात वाईल्ड लाईफ रिसर्च करणं. कारण लहान असताना डिस्कवरी चॅनल टी व्हीवर बघायचो किंवा इतर काय नॅशनल जिओग्राफिकवर डॉक्युमेंटरी होते ते बघायचो. पण तेवढं म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटायचं मला, खूप काय म्हणजे तेव्हा आफ्रिकन वाईल्ड लाईफबद्दल जास्त माहीत होता कारण टी व्हीवर जास्त ते दाखवायचे. भारतीय वाईल्ड लाईफबद्दल ज्ञान कमी होता उलट. मग एकदा 8वीत कॅम्पिंगला गेलो पहिल्यांदा. पुण्याजवळ बदलापूरमध्ये तेव्हा जंगल होते, उल्हास नदीच्या काठाने आम्ही कॅम्पिंग केला. तेव्हा पहिल्यांदा मी टेंटमध्ये राहिलो, पहिल्यांदा मी असं मोकळ्या जंगलात झोपलो. ते जे आवाज आले जंगलातले ते मला एकदम एक्साइटिंग वाटले. त्यानंतर काहीतरी एक ट्रिगर पॉईंट तुम्ही म्हणू शकता. मग कॉलेजला गेलो तेव्हा एक इको टुरिझम संस्थासोबत काम केलं. 4-5 वर्ष त्यांच्यासोबत व्हॉलेंटियर इन्स्ट्रक्टर म्हणून खूप ठिकाणी वाईल्ड लाईफ पार्क्समध्ये गेलो, रणथंबोरला गेलो, कान्हाला गेलो, कॉर्बेटला गेलो, असं खूप ठिकाणी फिरलो. त्यानंतर थोडं डिसिशन फॉर्म झाला की मला वाईल्ड लाईफमध्येच काहीतरी करायचं आहे. मग काय BSc झुओलॉजी संपवलं आणि MSc वाईल्ड लाईफ बायोलॉजीसाठी अप्लाय केलं, सिलेक्शन झालं आणि त्यानंतर आता 10-14 वर्ष झाले फील्डमध्ये काम करतो. पहिला माझं काम होता ॲक्च्युली फॉक्सवर, खोकड म्हणतो आपण मराठीमध्ये त्या प्राण्याला. तर नानज ग्रेट इंडियन बस्टर्ड सँच्युरी आहे सोलापूरला, तिथे मी त्यांच्यावर अभ्यास केला. त्यांच्या अधिवास आणि त्यांचे ते डेन बनवतात, म्हणजे बीळ बनवतात, ते बीळ कुठे बनवतात नेमकं त्याच्यावर माझा अभ्यास होता. त्यानंतर 2010 साली पहिला मी सह्याद्रीत फिरलो, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 8,000 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात पायी फिरलो आणि पूर्ण सर्वे केला वाघांचा अधिवास कसा आहे, त्यांचं अस्तित्व किती आहे ते हे शोध करायला. त्यानंतर मग कंटिन्यूस चालूच आहे काम. मग तुम्हाला एक म्हणजे सह्याद्रीचा भाग आपल्याकडचा जो भाग आहे आणि इतर भागांमध्ये तुम्ही फिरला असाल, मग सह्याद्रीची स्पेशालिटी काय आहे? सह्याद्री हे खूप स्पेशल जंगल आहे, महाराष्ट्रासाठी पण आणि देशासाठी पण. एकतर हे निम सदाहरी टाईप ऑफ जंगल आहे, म्हणजे कोकणात थोडासा आपण म्हणू शकतो की थोडा ड्राय आणि मॉइस्ट फॉरेस्ट पण आहे. पण हा जे जंगल आहे हा खूप जुना जंगल आहे. याचं महत्त्व म्हणजे इथली जैविक विविधता पण खूप आहे. वाघ तर फक्त एक प्राणी आहे, पण ते वाघाच्या नावाखाली आपण जंगल जेव्हा संरक्षित करतो तेव्हा आपण हे हजारो लाखो जे जीवजंतू आहेत त्यांनाही आपण प्रोटेक्शन देतो. कारण सह्याद्री हा भाग आहे, हा पूर्ण जैविक विविधतेने संपूर्ण भाग आहे, एरिया आहे.
तर हा एक खास स्पेशालिटी आहे. दुसरी स्पेशालिटी आहे की ऐतिहासिकली पण बघितलं तर इथे जसं महाराजांचे गड किल्ले आहेत, तोही एक हिस्टॉरिकल फीचर आहे आपल्या भागात. बरोबर. ते तसे लँडस्केप्स खूप कमी आहे भारतात. हम्म. तर तोही एक महत्त्वाचा फीचर आहे सह्याद्रीमधला. आणि तिसरा एक महत्त्वाचा आहे की हा सह्याद्रीमुळे मेनलँड इंडियाला किती पाणी भेटते बघा. सगळे जे नदी आहेत ते एकतर कोकणात वाहतात, नाहीतर ईस्टमध्ये वाहतात. तर जे मेजर नदी आहेत, कमीत कमी एक एस्टिमेट आहे की 500 मिलियन लोकांना पाणी पुरवठा करणारा हा सह्याद्री डोंगर आहे. तर हा पण एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो सह्याद्री. थोडं तिलारी कन्झर्वेशन जो 2020 मध्ये डिक्लेअर झालेला आहे ना, त्याबद्दल थोडं सांगा. तिलारी कन्झर्वेशन रिझर्व एक लहानसा कन्झर्वेशन रिझर्व आहे. त्याची एरिया जास्त नाही आहे आणि खूप फ्रॅगमेंटेड फॉरेस्ट आहे, त्यालाही घोषित केलं आहे. तिलारी जे धरण आहे त्याच्या आजूबाजूला जे जंगल आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, त्याला संवर्धन राखीवचा दर्जा दिला गेला आहे सरकारने. पण लहान असलं तरी त्याचं लोकेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण तिलारीचं लोकेशन हा 3 राज्याचा पॉईंटवर आहे. एका साईडला कर्नाटक आहे, एका साईडला गोवा आहे आणि महाराष्ट्रात तिलारी कन्झर्वेशन रिझर्व आहे. तर बेसिकली त्याचा कॉरिडॉरमध्ये जे आपलं जे भ्रमणमार्ग आहे त्याच्यामध्ये त्याचं लोकेशन खूप क्रुशल आहे. कारण तिलारीचं जंगल समजा तुटला तर पूर्ण अख्खा पश्चिम महाराष्ट्राची जे सह्याद्रीची कनेक्टिव्हिटी आहे तेही तुटून जाणार. म्हणून त्याचं लोकेशन महत्त्वाचं होतं, म्हणून ते संवर्धन राखीव घोषित केलं गेलं. आता कॉरिडॉरचाच विषय आला तर वाघ जो प्राणी आहे, वाघाविषयीच आपण बोलू. वाघाची जी टेरिटरी असते, त्याचा जो एरिया असतो फिरायचा, तो कसा असतो? किती किलोमीटरचा? किंवा काही वाघ जे आहेत ते एकत्र राहतात की कसं काय असतं? वाघ बघा, वाघ एक मोठा मांसभक्षक प्राणी आहे. तर वाघाला कसं टेरिटरी साईज त्याची फक्त भक्ष्यावर निर्भर असते. म्हणजे किती त्याला खायला भक्ष्य भेटते, किती मेहनत करायला लागते ते भक्ष्य पकडायला, त्याच्यावर त्याची टेरिटरीची साईज असते. तर आता चांगले जे वेल प्रोटेक्टेड टायगर रिझर्व आहेत, जसं की ताडोबा असा किंवा मेलघाट, तिथे टायगरची टेरिटरी मेल टायगरची किंवा फिमेल टायगरची लहान आहे, कारण ते भक्ष्य खूप आहे. सह्याद्रीत बघितलं तर डोंगर भाग आहे खूप, तर त्या भागात भक्ष्य थोडा कमी पण आहे, मध्ये मध्ये शेती पण आहे. तर या एरियात नाही म्हटलं तरी एक नर वाघाची एरिया 100 स्क्वेअर किलोमीटर आहे. 100 स्क्वेअर किलोमीटर. हां, आणि फिमेलची थोडी कमी असेल, 50 स्क्वेअर किलोमीटर असेल. मेल फिमेल एकत्र राहतात की कसं काय असतं वाघांमध्ये? हो, तर एक नॉर्मली कसं असते, एक मेलच्या टेरिटरीमध्ये 1, 2, 3 फिमेल पण राहू शकतात. म्हणजे त्यांचं ओव्हरलॅपिंग टेरिटरीज असतात. आणि जेव्हा पिल्लं काढते फिमेल, तेव्हा नरवाघाचा मेन काम असतो की तो प्रोटेक्शन देणार आहे फिमेलला. कारण इतर जे नरवाघ आहेत ते प्रयत्न करतात की आम्ही तो टेरिटरी ऑक्युपाय करू. तर मेल टायगरचा हाच फंक्शन आहे की तो प्रोटेक्शन देतो फिमेलला. पण असं पण ऐकलंय मी की दुसरे वाघ जे आहेत ते त्या कप्सना खाण्यासाठी वगैरे हे करतात असं. बरोबर. तर हे बघा, जंगली प्राणी, वाघ कसा आहे, एकदम जंगली आहे. तर त्यांचं जे सोशल स्ट्रक्चर आहे तो टेरिटरीवर निर्भर आहे सगळं. म्हणजे ज्याच्या अंडर ती एरिया असेल त्यालाच राज्य आहे, तो त्यालाच फायदा भेटणार आहे त्या गोष्टीचा. म्हणून तो जे मेल टायगर आहे ते एकमेकांना मारू पण शकतात भांडून. आणि असे खूप इन्स्टन्सेस घडले पण आहेत जिथे 2 मेल टायगरमध्ये झडप झाली आणि भांडण झाली आणि एकाला मारून टाकलं दुसऱ्याने. त्याच्यावरच त्यांचं पूर्ण सोशल स्ट्रक्चर निर्भर आहे. तर समजा त्यांनी दुसऱ्याला मारून टाकलं तर त्याचे बछडे कशाला ठेवणार, तोही मारणार. आणि हे निसर्गाचा नियम आहे. मनुष्य थोडा वेगळं जगतो, पण बाकी वन्य प्राणी आहे ते असेच जगतात. तर हा जो वाघ आहे, वाघांविषयी टायगर कन्झर्वेशन हे का महत्त्वाचं आहे? अन्न साखळीमध्ये आपण शाळेमध्ये वगैरे शिकलेलं आहोत की वरच्या याच्यामध्ये वाघ येतो, नंतर बाकीचे प्राणी, म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे. तर त्याबद्दल थोडं सविस्तर. बरोबर. हे बघा, हे जे एव्होल्युशन जेव्हा झाला प्राण्यांचा, तेव्हा एक जंगलात एक स्ट्रक्चर तयार झाला की सर्वात खाली गवत आणि वनस्पती, त्याच्यावर निर्भर तृणभक्षक प्राणी, आणि तृणभक्षक प्राण्यांवर पण कंट्रोल करणारा मांसभक्षक प्राण्याची गरज होती, म्हणून त्यांचं एव्होल्युशन झालेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे असं मेंटेन व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला वाघाची गरज आहे. कारण आत्ता आपल्या क्षेत्रात नाही बघितलं तर गवे मालवणपर्यंत गेले, गवे आता पुण्याला सिटीमध्ये यायला लागले किंवा खूप ठिकाणी पसरले. आता गव्यांचं असं पॉप्युलेशन एक्सप्लोजन का झालं एवढं? कारण वाघांची संख्या कमी झाली. कारण वाघ हा एकमेव प्राणी आहे, प्रेडेटर आहे, जो गव्यावर शिकार करतो आणि मारतो आणि खातो त्यांना. तर ते कंट्रोल ठेवायचं असेल
तर आपल्याला त्या इकोसिस्टमला डिस्टर्ब नाही करायला पाहिजे, वाघाचं संवर्धन करायला पाहिजे. म्हणजे इकोसिस्टीम मध्ये जो बॅलन्स आहे तो प्रॉपर मेंटेन ठेवण्यासाठी हे सगळे म्हणजे अन्न साखळीतील अन्नजाळे म्हणतो ते खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत जे आहे त्यांचं महत्व आहे. आणि प्रत्येक प्राण्याचं महत्व आहे, वाघाचं तर महत्व आहेतच. पण एक उदाहरण देतो, चीनमध्ये थोडे वर्षापूर्वी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी त्यांनी सगळे चिमण्या मारून टाकले, कारण ते शेतीचं नुकसान करायचे असं त्यांचे धोरण होते, म्हणजे अंडरस्टँडिंग होते. पण चिमण्या मारल्यानंतर 2 वर्षानंतर एवढे कीटकाची संख्या झाली की सगळं त्यांचं पीक होतं ना ते सगळं नष्ट झालं. तर हे एक लहानशी चिमणी किती महत्वाची आहे ते त्या उदाहरणावरून आपल्याला कळते. म्हणजे हे पण मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात हे आपले कुजलेले प्राणी, म्हणजे प्राणी मेल्यानंतर तो म्हणजे नेचरशी जमिनीशी मिळता जुळता याच्यासाठी त्याचं जे विघटन करणारे विघटक जे आहेत त्यांचाही खूप महत्वाचा वाटा असतो. खूप महत्वाचं. काही डिकम्पोज झाला नाही तर कसं शक्य होणार, काही पण बरोबर. तुमचा मॅन्युअर तयार होणार नाही सॉइल मध्ये, किंवा कुठला तरी प्राणी मेला तर त्यात कुजणार कसं, ते बाकी इतर प्राणी नसेल तर. तर पुन्हा आपण वाघांकडे येऊ. वाघ जो प्राणी आहे त्याचा बिहेवियर, त्याची साईज म्हणा किंवा त्याचा आकार केवढा असतो याविषयी थोडी कुतूहल आहे. वाघ बघा, वाघ खूप मोठा मांसभक्षक प्राणी आहे. नर वाघाचं वजन नाही म्हटलं तर 200 ते 250 किलो असतो, आणि मादी आहे ते एनिवेअर फ्रॉम 90 ते 130 किलो पर्यंत असते. तर दोन्ही मोठे असतात, नर आणि मादी. आणि त्यांचं बिहेवियर म्हटलं तर नॉर्मली वाघ हे सॉलिटरी प्राणी आहे. फक्त मादीला जेव्हा पिल्लं होतात तेव्हा ते दिसतात ग्रुपमध्ये 3-4 वगैरे, किंवा कधी कधी लोक म्हणतात 5-6 वाघ पण एकत्र बघितले. ते खूप रेअर आहे, म्हणजे 4-5 पिल्लं होणं हे मोठी गोष्ट आहे मादी. नॉर्मली ते सॉलिटरी प्राणी आहे, स्वतःची एकट्याची टेरिटरी बनवतोय, आणि नर आणि मादी फक्त इंटरॅक्ट करतात जास्तीत जास्त, किंवा कब्ज असले तेव्हा त्यांचा इंटरॅक्शन असतो. ते लायन सारखा नाहीये की ते प्राईडमध्ये अख्खा जीवन आपला प्राईडमध्ये जगतो, तसं नाहीये वाघाचा. वाघ सॉलिटरी प्राणी आहे. आता तुमचा असाच एक प्रश्न आहे, आपण जंगलाचा राजा वाघ म्हणायचा की सिंह म्हणायचा? खरं तर वाघच आहे जंगलाचा राजा, कारण सिंह हा सवाना टाईप, जसं आफ्रिकेतला आपण सवाना बघतो ना त्या एरियामध्ये जास्त राहतो, ड्राय एरिया. पण वाघ हा दाट जंगलमध्ये राहतो. म्हणजे हिमालयापासनं ऑलमोस्ट रेन फॉरेस्ट हॅबिटॅट केरळचा आहे तिथेही वाघ सापडतो. खरं जंगलाचा राजा तर वाघ आहे. तर तुम्ही जंगलामध्ये ज्यावेळी फिरता, म्हणजे वेगवेगळ्या रिसर्चसाठी अभ्यासासाठी ज्यावेळी फिरता, मग त्यावेळी तुम्ही जंगलात राहत असाल, त्यावेळी तुम्ही म्हणजे कसा असतो अभ्यास, निसर्गाचा अभ्यास करताना कसं काय असतं तुमची प्रोसिजर, किंवा कसं करता काम तुम्ही? ते ऍक्च्युली आमचं काय रिसर्च करतोय त्याच्यावर निर्भर आहे. म्हणजे तर आता वाघ घेतला, तर वाघांचा अभ्यास करायचा आहे, तर तो कसा चालतो? वाघांचा अभ्यास करायचा असेल तर बेसिकली आम्हाला वाघांचा अधिवासात जाऊन तिथे वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात, जसं की पाय वाटेंवर फिरणं आणि त्यांचे खाणाखुणा त्यांची नोंद करतो आम्ही, की कुठे पगमार्क सापडतोय का, कुठे पगमार्क जे आहेत ते कशी असते साईज? पगमार्कच्या साईज नुसार आपण वाघाचा एज ठरवू शकतो का? एज हो, थोडाफार एज ठरवू शकतो. थोडाफार नर मादीचा फरक कळते पगमार्क बघून, आणि त्याची कंडिशन काय आहे, म्हणजे तो काय करत होता, चालत होता, पळत होता, त्या भागात काय करत होता, ते पण सगळं थोडंफार आपल्याला कळते. प्रत्येकाचे पगमार्क हे जे वेगवेगळे असतात का, म्हणजे पायाचे ठसे जे आहेत ते वेगवेगळे असतात, म्हणजे ओळखू शकतो का आपण? नाही, तसं अवघड आहे ओळखायला. पूर्वी भारत सरकार आणि बाकी सगळ्या इंडियामध्ये तीच पगमार्क टेक्निक वापरायचो आपण, पण त्याच्यात कसं आहे, कंजेक्चर खूप होतात, म्हणजे गेसवर्क खूप आहे की हा वेगळा वाघ असेल, हा वेगळा वाघ असेल. खासकर जिथे वाघांची संख्या खूप जास्त झाली, जसं की एक मोठा टायगर रिझर्व आहे, तिथे तर खूपच अवघड आहे, कारण एक 100 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियाला 8-9 वाघ असतात. बरोबर. मग कसं तुम्हाला कळणार आहे की हा हीच मादी आहे आणि तेच? त्यासाठी आता नवीन उपकरण आलेत, जसं की कॅमेरा ट्रॅप. कॅमेरा ट्रॅपमध्ये काय ॲडव्हान्टेज आहे की आपल्याला फोटो भेटते, आणि वाघांवर तुम्हाला माहित असेल की स्ट्राईप्स असतात, आणि प्रत्येक वाघाला जे स्ट्राईप आहेत ते स्ट्राईप पॅटर्न युनिक असतो. तर ते दोन्ही फोटो आपण मॅच करून बघितले की आपल्याला कळते की हा वेगळा वाघ आहे आणि हा वेगळा वाघ आहे. आता सगळे जे ऍक्टिव्हिटी आहेत एस्टिमेशनचे वाघाचे ते कॅमेरा ट्रॅपद्वारे करतो आपण. जे वाघाचे पगमार्क असतात, पायाचा पंजा म्हणतो, त्याची साईज केवढी असते? म्हणजे मोठा वेल डेव्हलप जो ॲडल्ट वाघ असेल त्याची साईज केवढी असते साधारण? नर वाघ असेल तर 15 सेंटीमीटर पर्यंत लांबी असू शकते. 15 सेंटीमीटर म्हणजे आपली एक छोटी पट्टी असते आपण शाळेमध्ये यूज करतो, तेवढा त्याची पंजाची साईज असते. येस, आणि मादीचं थोडा लहान असते त्याच्यापैकी. कारण वाघ म्हटल्यावर आम्ही फक्त म्हणजे बघितलं तर लांबून बघितलेलं आहे,
किंवा पिंजऱ्यामधला वाघ बघितलेला आहे, पण जवळून फेस टू फेस त्याची साईज म्हणजे मोस्ट ऑफ बघितलेली नाही. म्हणजे त्याची आपल्याला लांबून तो त्याचा चेहरा एवढासा दिसतो, पण ऍक्च्युली समोरासमोर बघितल्यावर त्याची साईज जी असते त्याबद्दल थोडं सांग. म्हणजे असं कधी आलंय का वाघ फेस टू फेस? हो, माझ्यासोबत सह्याद्रीला घडलं नाही, पण मी 1-1.5 वर्ष राजस्थानमध्ये रणथंबोर टायगर रिझर्वला ॲज अ बायोलॉजिस्ट पण काम केलं. तर तिथे खूप वेळा असं झालं की ऑन फूट आम्ही काहीतरी सर्वे करायला निघालो होतो आणि पुढे वाघ बसलेला होता किंवा वाघीण बसलेली होती. तर जवळनं बघितला एक 20-25 फुटाच्या अंतरावर. नागपूरला पण मी एक लहान प्रोजेक्टसाठी गेलेलो 2011 मध्ये. तेव्हा पण एकदम जवळनं बघितले वाघ उमरेड करांडला सँच्युरीमध्ये. तर असे झालेत थोडेसे एन्काउंटर. आणि खरंच त्या टाइमला तुम्हाला बाकी काही सुचत नाही, तुमचा हार्ट रेट एकदम फास्ट होऊन जातो. तुम्हाला असं फक्त हे असतंय की बाबा आता इथनं मी कसं बाहेर कसं पडू या सिच्युएशनमध्ये. कारण तो प्राणी खरं गाडीमध्ये बघणं आणि ऑन फूट बघणं खूप फरक आहे. बरोबर. एवढा मोठा असतो, त्याचा हेड एवढा मोठा असेल आणि तो एकदम जवळ बसला असेल आणि त्याला काय 2 सेकंड लागतील एक 10-15 मीटरचं अंतर कव्हर करायला. बरोबर. तर भीती तर वाटते वाघ बघून फुटवर. वाघ ज्यावेळी भक्ष्य पकडतो त्यावेळी कसं असतं, म्हणजे कसं काय त्याची हालचाली असतात? वाघ हे असं चेस करणारा प्राणी नाहीये. म्हणजे वाघला आपण ॲम्बुश प्रेडेटर असं म्हणतो. म्हणजे तो एका ठिकाणी बसून राहील आणि मग तो प्राणी वगैरे पाणी प्यायला समजा आले किंवा फिरतायत, त्यांना माहित नाही की वाघ तिथे बसलाय, तो लगेच झडप घालतो आणि पकडतो. तो असं चितासारखा नाहीये की तो एक 100 मीटरचा हे करणार, स्प्रिंट मारणार आणि भक्ष्याला पकडणार. तसं नाही करत वाघ. असं बसून शिकार करतो एक ठिकाणी. तो डायरेक्टली म्हणजे गळ्याला वगैरे पकडतो की कसं काय असते त्याची? नॉर्मली तो नळ्याला धरतो आणि ते विंड पाईप आहे ते तोडून टाकतो. ते तुटल्यावर मग त्यांना प्राणीला श्वास घ्यायला जमत नाही आणि तो थोड्या वेळात मरून जातो. एकदम क्लीन किल करतो वाघ. हे कार्निवरस ॲनिमल सगळे असंच किल असतं त्यांचं? नाही, वेगवेगळे कार्निव्होर प्राणी वेगळं किल करतात. म्हणजे आता वाईल्ड डॉगला उदाहरण बघितलं, जे कोलसुंद्रे म्हणतो आपण, ते कळपात फिरतात आणि ते अक्षरशः चावून त्या प्राण्याला मारतात. म्हणजे थकवून मारतात, कारण ते लहान आहेत वाघापेक्षा. त्यांचं वजन 50 किलो 60 किलो असं असतं. मग ते असं मारू शकत नाही डायरेक्ट नळाला धरून. वाईल्ड डॉग आणि कोळसुंडे एकच आहेत? हो, वाईल्ड डॉग आणि कोलसुंद्री एकच आहे. इंग्लिशमध्ये फक्त आपण एशियाटिक वाईल्ड डॉग असं नाव आहे किंवा ढोल म्हणतो, ढोल, आणि मराठीत कोलसुंद्री असं. आणि गोल्डन फॉक्स वेगळा? हा, फॉक्स वेगळी प्रजाती आपल्याकडे आहे. आपल्याकडे गोल्डन जॅकॉल आहे. जॅकल आहे. हा, आणि फॉक्स हे ड्राय भागात माळ रानातला प्राणी आहे. म्हणजे सोलापूर, पुणे जे ड्राय एरिया आहेत तिथे तो फॉक्स सापडतो जास्त. आपल्या भागामध्ये इथे आपला जो कोकण एरिया आहे तिथे पण वाईल्ड डॉगची संख्या वाढलेली आहे की कसं काय? हो, वाईल्ड डॉगची संख्या बऱ्यापैकी आता इम्प्रूव्ह झाली आहे. मागचे 10 वर्षाचा आमचा अभ्यास सांगतो की एक 15% त्यांचा अस्तित्वात वाढ झाली आहे. हे आमचं सायंटिफिक अभ्यास नंतर आम्हाला समजलं, कारण आम्ही 2010 साली पूर्ण क्षेत्रात फिरलो होतो आणि आता 2019-20ला आम्ही परत त्या क्षेत्राला सर्वे केला. तर त्या ठिकाणी आम्हाला असं समजून आलं की बाबा वाईल्ड डॉग खूप ठिकाणी आता पसरलेत. पूर्वी नव्हते ते सायन्स वगैरे, पण आता सापडतात. कारण म्हणजे हल्ली भरपूर जणांना वाईल्ड डॉग दिसत आहेत असे, जिथे ते येत नव्हते ओपन स्पेसला. मला पण भरपूर वेळा दिसलेले आहेत. म्हणजे जिथे आम्ही अपेक्षा पण केली नव्हती अशा ओपन स्पेसमध्ये ते दिसलेले आहेत. आणि तिथे असं ठिकाण होतं की वाईल्ड डॉग होते तिथे, आणि या साईडला जी आपली पाळीव जनावरे आहेत ती 1-2 सोडलेली होती चरण्यासाठी. त्यांच्यावर त्यांनी अटॅक नाही केलाय. मोस्ट ऑफ मी तिकडच्या लोकांना पण विचारलं तर ते सांगतात आमची जनावरे इथेच आपण सोडतो चरण्यासाठी, पण कधी असे इन्सिडेंट नाही झाले अजूनपर्यंत. हो, वाईल्ड डॉग एक तसं म्हटलं तर एक बेनिफिशियल कार्निव्होर आहे लोकांसाठी पण, कारण सहसा आपल्या भागात जास्त काय हल्ले रेकॉर्डेड नाही. म्हणजे पाळीव प्राण्यांवर सांबर, भेकर, डुक्कर ते सगळे मारतात. ते जंगली प्राणी आहेत त्यांना मारतात, पण डोमेस्टिक प्राण्यांना मारत नाही. असे काही आपल्याकडे केसेस झालेले नसतील ना की एखाद्या माणसावर हल्ला केलाय वाईल्ड डॉग, किंवा म्हणजे कसं आहे रिलेशन वाईल्ड डॉग आणि माणसांचं? तसं बघितलं तर वाईल्ड डॉग शक्यतो माणसापासून लांब राहतो, कारण तो ॲटलिस्ट आपल्या भागात तरी असे काही इन्सिडेन्सेस रेकॉर्डेड नाही आहे की लोकांवरती कधी हल्ले झाले. हां, एखाद्या टाइमला शेळी मारली किंवा वासरू वगैरे मारला कोणाचा, तरी पण ते पण रेअर आहे.
म्हणजे लेपर्ड सारखा बिबट्यासारखा नाही आहे की बाबा कॉमनली मारतो काही ना काही. तरी आपल्या भागामध्ये तेवढे इन्सिडेंट्स नाही आहेत, म्हणजे चांगला एरिया रेअर आहे, खूपच रेअर, हां हां. खूपच रेअर. आणि आपल्याकडे लोकांमध्ये पण बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, कारण आमच्याकडे पहिल्यापासून आपली जे ट्रॅडिशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे गावोगावी पूजला जातो वाघ. त्यांविषयी तुम्ही आता इथे फिरलात बऱ्याच ठिकाणी, मग ते आलेले अनुभव, कारण लोकांची श्रद्धा असते निसर्गाशी, वाघाची पण मंदिर आहेत काही ठिकाणी, मग त्याबद्दल थोडं वाघाची ह्युमन रिलेशन हे म्हणजे वाईल्ड लाईफ आणि ह्युमन रिलेशन. बरोबर. हां, कोकणात तसं बघितलं तर एक ह्युमन वाईल्ड लाईफ कोएक्झिस्टन्स आपण ज्याला म्हणतो ते पूर्वापार ती परंपराच आहे. खूप ठिकाणी वाघांचे मंदिर आहेत. सासणी एक गाव आहे, तिथे वाघाचा एक हे आहे, मंदिर आहे, वाघदेव. हा, वाघदेव. आणि फोंडा घाट आहे, त्याच्या खाली पण एक वाघाचं मंदिर आहे. असं कोकणात खूप ठिकाणी वाघांचे मंदिर आहे. तर हे जी जुन्या काळाची परंपरा होती ते आपले जे पूर्वज आहेत त्यांनी काहीतरी विचार करूनच हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हां, तर हे एक कोएक्झिस्टन्ससाठीच तुम्ही म्हणू शकता किंवा वाघाचा दर्जा त्यांना माहीत होता की जंगलात किती महत्त्वाचा आहे वाघ आणि कसं आपल्याला प्रोटेक्शन देतो. ते सगळं बघून हे सगळी परंपरा इव्हॉल्व्ह झालेली आहे. आणि तसं बघितलं तर वाघ पण तसं लोकांना असं काही जास्त त्रास वगैरे देत नाही. हां, थोडेफार कधीतरी कॅटल किल वगैरे होतात, ज्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉम्पन्सेशन देतो. पण तसं म्हटलं तर त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे, नाहीतर गव्यांची संख्या अफाट होणार. बरोबर. गवे वाढले की मग शेत नुकसानी वाढते. म्हणून वाघाचा रोल आहे, आपल्या जीवनात पण आहे, शेतकरी माणसासाठी पण वाघाचा एक रोल आहे. बरोबर. तर जंगलामधील वाघ जो आहे त्याचं कन्झर्वेशन जे होत आहे, आणि हे कन्झर्वेशन आहे ते का करणं गरजेचं आहे, म्हणजे कुठे त्याची संख्या कमी होते, कारण काय आहे? आपल्या सह्याद्रीत तसं बघितलं तर वाघांचा जे अधिवास आहे ते कोकणात चांगला आहे. बऱ्यापैकी आता 6-7 वाघ फिरत आहेत त्या भागात. आणि पण राधानगरीचा वर तुम्ही गेला या कॉरिडॉरमध्ये तर राधानगरी आणि चांदोली हे जे 2 पार्क आहे याचा मधला जे कॉरिडॉर आहे तिथे जरा जास्त संरक्षण करायची गरज आहे, कारण तो बऱ्यापैकी तुटला गेला आहे ऑलरेडी. आणि त्या भागात वाघांचं अस्तित्व खूप कमी आहे. एखादा टायगर तिथे क्रॉस करून जातो चांदोलीपर्यंत. तो एक महत्त्वाचा पट्टा आहे जिथे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. ऑफकोर्स जिथे ऑलरेडी वाघ आहे तिथेही आपल्याला संरक्षणची गरज आहेतच. संरक्षण म्हणजे काय करावं, म्हणजे संरक्षणची जी कन्सेप्ट आहे कन्झर्वेशन ती कशी असते? संरक्षण म्हणजे बेसिकली त्यांच्यावर अटेन्शन देणे, रेग्युलर गार्डला जाऊन आपल्या भागात फिरती करून येणे, त्यांचं कुठे अस्तित्व आहे त्याची नोंद करून घेणे, कॅमेरा ट्रॅप लावणं, त्यांच्यावर मॉनिटरिंग करणं, अवैध शिकारवर कंट्रोल करणं, हे सगळ्या गोष्टी संवर्धनमध्ये येतात. याच्यासाठी आपण शिकार होते ती म्हणजे का होते? अवैध शिकार म्हणजे लोकांना मजा वाटते, मला वाटते, त्यामुळे ते शिकार करायला जातात. पण आता कायद्याप्रमाणे सगळी शिकार इल्लीगल आहे. तर आता इल्लीगली लोक शिकार करतात आणि बंदुकांचा गैरवापर करून शिकार करतात. तर हे जे प्रकार आहे हे थोडाफार एन्फोर्समेंट शिवाय हा कमी होणार नाही. बरोबर. तर आणि अवेअरनेसची पण गरज आहे, कारण हे आपलंच वाईल्ड लाईफ आहे. हो, निसर्ग राखला तरच आपण सगळे राहू. एक्झॅक्टली. शिकार असं काही ऑर्गनाइज्ड शिकार होत नाही ते, पण बुशमीटसाठी म्हणजे मटनसाठी शिकार चालते. वेगवेगळे प्राणी मारतात, सायंदर मारतात, माऊस डिअर म्हणतो आपण, पिसोरा ते मारतात, सांबर पण मारतात. मेनली ते मटनसाठी असते. बरोबर. आणि थोडाफार असं गोव्यात वगैरे डिमांड आहे किंवा आपल्या भागातच कुठेतरी डिमांड येते म्हणून लोक शिकार करतात असंही न्यूज आहे. ऍक्च्युली कुठला ऑर्गनाइज ट्रेड नाहीये, पण ते त्याची शक्यता आपण टाळू शकत नाही. म्हणजे असू शकते की ऑर्गनाइज डिमांड पण येते कुठं. बरोबर. आधेमध्ये 1-2 असे गव्यांचे प्रकरण पण घडलेत. ते गव्यांना मारलं आणि ते मटण वगैरे ट्रान्सपोर्ट केलंय. मला वाटतं ह्याचा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काही मिसगाईड्स पण दिले जातात लहानपणी मुलांमध्ये म्हणा, किंवा त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे आम्ही पण ऐकलेलं तेव्हा की दुतोंड म्हणा, याची जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे, अशा चुकीच्या गोष्टी दिल्या जातात तिथे. मग त्याच्याविषयी म्हणजे थोडा गायडन्स मिळणं गरजेचं आहे समाजामध्ये. बरोबर. हे बघा कसं आहे, वाईल्ड लाईफ जे इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड आहे ना, त्याच्यात
नाही म्हटलं तरी जगभरात 3ऱ्या नंबरवर आहे. म्हणजे ड्रग्ज आणि ट्रॅफिकिंग नंतर वाईल्ड लाईफ ट्रेड हा इलिगल धंदा खूप मोठ्या प्रमाणात आहे. खासकर चीनमध्ये किंवा साऊथ ईस्ट एशिया जे कंट्रीज आहे तिथनं डिमांड खूप येते. तर हे सगळं सप्लाय जे आहे खूप ठिकाणपर्यंत ते आपल्या भारतातून जातो इलिगली बाहेर. आणि हे सगळं कसं आहे ॲक्च्युली, हे जे मधले ट्रेडर असतात किंवा जे मेन जे दिल्लीत बसून किंवा बँगलोरला बसून किंवा हैदराबादला बसून जे मेन ट्रेडर असतात, हे काय करतात, स्थानिक माणसाला आमिष दाखवतात की तुला एवढे पैसे देतील हे देतील. त्यांना काय करायचं आहे, कारण एकदा पकडलं गेलं तर तो स्थानिकच हे होतो, ॲप्रिहेंड होतो. जे हे ट्रेडर आहे त्यांच्यापर्यंत कोण पोहोचूच शकत नाही. मग ॲक्च्युली हे लोकांमध्ये अवेअरनेस का पाहिजे की बाबा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला आपण सपोर्ट केलं ना तर शेवटी आपल्यालाच नुकसान आहे. बरोबर. कारण पकडलं तर तुम्हालाच पकडणार शेवटी, ग्राउंडवरती जे आहे ते तुम्हालाच पकडते. आणि हे जे मेन ट्रेडर आहे, जे मेन मुनाफा करतात ते सेफली राहतात तिथे. तर म्हणून हे सायकल कुठेतरी कट व्हायला पाहिजे की हे जे ट्रेडर आहेत ना आणि हे स्थानिक लोकांना जे आमिष दाखवतात, त्यांचा गैरफायदा घेतात, हे लोकांना पण कळायला पाहिजे की आपल्याला त्यांना सपोर्ट नाही करायला पाहिजे, कारण आपलाच नुकसान आहे याच्यात, बाकी काय नाही. तर तिलारी कन्झर्वेशन जो थोडा पार्ट झालेला आहे, मग त्यातली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याबद्दल थोडं सांगा. तिलारी कन्झर्वेशन रिझर्वमध्ये भरपूर वनस्पती प्रजात्या आहेत, खूप झाडांची प्रजात्या आहेत, खूप फुलपाखरांची प्रजात्या आहेत, पक्ष्यांची बरीच प्रजाती आहेत आणि सस्तन जे प्राणी आहेत, मॅमल्स म्हणतो, त्यांची पण बऱ्यापैकी डायव्हर्सिटी आहे. इनफॅक्ट अजून तरी वटवाघळवर एक अभ्यास झाला आहे, पण त्याच्यावर अजून खोल रिसर्च केलं, जास्त डिटेलमध्ये केलं तर एखादा नवीन रोडंटची प्रजाती किंवा वटवाघळाची प्रजाती भेटू पण शकते आपल्या भागात, किंवा नवीन डिस्ट्रीब्युशन भेटू शकते. अजूनही एक्सप्लोअर करायसारखं आणि रिसर्च करायसारखं खूप आहे तिलारीमध्ये. थोडं मॅमल्सबद्दल सांगा. सस्तन प्राणी खूप प्रकारचे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट जे पश्चिम घाटात सस्तन प्राणी सापडतात बऱ्यापैकी डायव्हर्सिटी तिलारीला सापडते. मोठे मांसभक्षक प्राणी 4 प्रकारचे सापडतात, वाघ, अस्वल, बिबट्या आणि रानकुत्री. मग त्यांचे भक्ष्य प्राणी आहेत, तृणभक्षक प्राणी आहेत, तेही सगळे सापडतात. लहान सिवेटचे प्रजाती आहेत, याला आपण स्थानिक भाषेत ऊन मांजर म्हणतो, तेही सापडतात. पाण मांजर आहेत, ऑटर ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तेही तिलारीत सापडतात. तर असे बऱ्यापैकी दुर्मिळ जे प्रजाती आहेत, जे तसं पश्चिम घाटात सगळीकडे सापडतात, साऊथमध्ये पण. स्लेंडर लॉरिस हा प्राणी पण तिलारीपर्यंतच सापडतो. मग तिलारीचं वर गेलं तर तुम्हाला कधी सापडणार नाही. मग ह्याबद्दल पण थोड्या मिसकन्सेप्शन मी ऐकलेल्या आहेत आपल्याकडच्याच भागामध्ये. स्लेंडर लोरिस म्हणजे एक म्हणजे सांगतात की, म्हणजे तेव्हा सांगायचे, ऐकलेलं आहे लहानपणी आम्ही, की छोटा माणूस त्याला म्हणजे पकडून घेऊन जायचे, म्हणजे पिक्चर वगैरे तशा गोष्टी पसरलेल्या होत्या. स्लेंडर लॉरिस बद्दल सांगा थोडं. स्लेंडर लॉरिस हे एक लहान माकडाचीच प्रजाती आहे, एकदम लहान असतो आणि एकदम बेचारा प्राणी आहे. त्याचे डोळे मोठे असतात कारण तो रात्रीचं फिरतो आणि झाडांवर फिरतो, आर्बोरियल प्राणी आहे तो, आणि कीटक खातो किंवा झाडाचा गम खातो. हे सगळ्या गोष्टीवर तो अवलंबून आहे. मग त्याला जंगल खूप महत्वाचं आहे, कारण जंगलाशिवाय किंवा झाडांशिवाय तो जगू शकत नाही. तसं प्राणी आहे, एकदम बेचारा प्राणी आहे. पण तो रात्रीचा विचित्र काहीतरी आवाज काढतो म्हणून लोकांचे मिसकन्सेप्शन आहे की काहीतरी. ऍक्च्युली मी जेव्हा तो म्हणजे जेव्हा ह्या क्षेत्रातली माणसं मिळाली, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यावेळी फोटोज बघितले, त्यावेळी क्लिअर झाल्या. नंतर नेटला बघितलं गोष्टी, त्यावेळी बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. नाहीतर ह्या काही म्हणतात ते, म्हणजे ज्याला काही माहितीच नाही याबद्दल, त्याच्यासाठी हे काही डोक्यामध्ये रुजवून ठेवतात काही माणसं आहेत. तसं बघितलं तर भारतात 2 प्रजाती आहेत. एक स्लेंडर लॉरिस आहे जे पश्चिम घाटात सापडतो आणि ईस्टर्न घाट्समध्ये पण सापडतो, आणि एक स्लो लॉरिस आहे जे आपला नॉर्थ ईस्ट इंडिया, तो जरा याच्यापेक्षा मोठा असतो, तो नॉर्थ ईस्टला सापडतो. त्याची मुवमेंट स्लो असते का? म्हणजे तेवढी स्लो नसते, म्हणजे माकड जसे उड्या मारतात तसा आहे का त्याची? उड्या मारत नाही ते, पण फास्ट चालू शकतो असं काय नाही. म्हणजे एक 5 मिनिटात तो बऱ्यापैकी अंतर कव्हर करू शकतो त्याला पाहिजे तर, एकदमच स्लो नाहीये. ओके. त्याला प्रेडेटर कोण आहेत? प्रेडेटर तसं नॅचरल प्रेडेटर कमी आहे, पण अजगर आहे समजा, किंवा कुठला ईगल आहे, गरुड आहे, तोही पकडून घेऊन जाऊ शकतो त्यांना. म्हणजे जे वन्य प्राणी जे असतात त्यांना, जसे आपल्याकडे वेगवेगळे माणसांना जसे रोग होतात वेगवेगळे, तसे वन्य प्राण्यांना जे काही रोग होतात असं काही? हो, वन्य प्राण्यांना खूप रोग येतात, आणि खासकर जे आपले गावठी प्राणी आहेत, जसं की कुत्रा असेल,
किंवा गाई म्हशींना जे रोग असतात ते वन्य प्राण्यांना पण होऊ शकतात. एक उदाहरण द्यायचं असेल तर रेबीज हा कुत्र्याला होऊ शकतो आणि कुत्र्यापासनं ते वाईल्ड डॉगला पण होऊ शकतो, किंवा उलटाही होऊ शकतो की वाईल्ड डॉगला ऑलरेडी इन्फेक्शन असेल, तो कुठला तरी वॉटर होलला आले तर आपल्या पाळीव प्राण्याला पण होऊ शकतो. सेम कॅटलचं आहे, म्हणजे फुट अँड माउथ नावाची एक डिझीज आहे, ते कॅटलमध्ये होते, मग ते गव्याला पण होऊ शकते. आणि गव्या मोठ्या प्रमाणात मग मरू शकतात त्यांना फुट अँड माउथ झालं तर. त्या स्पेसिसमध्ये ते फिरतायत. बरोबर. आणि कन्झर्वेशनमध्ये ह्यावर फोकस असतो का की त्यांना होणार म्हणजे एखादा रोग आला नवीन, त्यांना प्रॉब्लेम होत असेल, नवीन रोग आला पसरत असेल, तर मग त्यामध्येही काही कन्झर्वेशन होतंय का? हो, नक्की. कन्झर्वेशन तर हेच फील्ड आहे, म्हणजे काही पण असू द्या प्रॉब्लेम, मग ते रोगाचा प्रॉब्लेम असेल तरी त्याच्यावर काहीतरी उपचार करून त्याला ट्रीट करून मगच आपण कन्झर्वेशन करू शकतो. उदाहरण द्यायचं असेल तर MP मध्ये एक बांधवगड नावाचं टायगर रिझर्व आहे, तिथे गवे पूर्णतः एक्सटिंक्ट झाले कारण रोगामुळे मेनली. मग आत्ता हळूहळू डिपार्टमेंटनी MP फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे इंट्रोडक्शन केलं आहे. आणि मी जे संस्थामध्ये काम करतो तिथे थोडेसे डॉक्टर आहेत, वेटरनरी डॉक्टर आहेत, ते आजूबाजूचा जे लाईफस्टॉक आहे, कॅटल आहे, त्यांना ते दरवर्षी जाऊन वॅक्सिनेशन देतात. म्हणजे त्यांचे रोग आहेत ते गव्याच्या पॉप्युलेशनला जाऊ नये आणि त्यांची पॉप्युलेशन इंटॅक्ट राहायला पाहिजे. तर हा पण कन्झर्वेशनचाच एक भाग आहे. बरोबर. वाघांविषयी असं स्पेसिफिक म्हणजे त्याचं जे खाणं आहे, त्यानंतर वाघाची फिजिओलॉजी आहे, बॉडीचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये तो जे अन्न खातो ते पचवायला किती तास लागतात किंवा असं स्पेसिफिक थोडं. वाघ हा आठवड्यात अंदाजे म्हणतो, आठवड्यात एकदा तरी काहीतरी मोठा प्राणी मारतो, सांबर, गवा, जे काय त्याला सापडला, आणि मग त्या किलवर ते कमीत कमी 2 ते 3 किंवा 4 दिवस पण तो जगू शकतो, म्हणजे खाऊ शकतो. म्हणजे डेली एक 30-40 किलो मटण खाणार तो. त्याला डेली हे खाणं अन्न लागतं की एखाद्या 1 आठवडा 2 आठवडे उपाशी राहून तो मग किल करतो, कसं काय असतं? ॲक्च्युली त्यांचं थोडं जीवन वेगळं आहे, माणसासारखं नाही आहे की आपल्याला डेली 2-3दा खायला लागते. वाघाने एकदा काहीतरी किल केलं तर तो सलग 3-4 दिवस खातो आणि त्यानंतर तो आराम करतो 2-3 दिवस. म्हणजे त्याला लगेच असं परत 4 दिवसानंतर लगेच काहीतरी शिकार करायला पाहिजे असं नाही. एकदा त्यांनी मोठी शिकार केली तर एक 3-4 दिवस खाल्लं की पोट भरलं, एक 2-3 दिवस त्यांनी काही खाल्लं नाही तर त्याला काय होत नाही, मग तो फिरत असतो त्या आपल्या भागात जे टेरिटरी असते त्याच्यात तो फिरत असतो. मग एक 4-5 दिवस झाले परत काहीतरी किल करतो, जसं त्याला भूक लागली तसं खातो. बरोबर. असं आहे त्यांचं. मग मेल आणि फिमेल हे आपण कसे ओळखू शकतो वाघांमध्ये? मेल आणि फिमेलमध्ये तसं बघितला तर डायरेक्ट तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल, कारण मेल वाघ आहे हा मोठाच असतो फिमेलपेक्षा, आणि आकारात पण मेलचे शोल्डर वगैरे खूप मोठे असतात, फिमेल कम्पॅरेटिव्हली लहान असते साईजमध्ये. त्याच्या जे पट्टे असतात त्याच्यामध्ये काही डिफरन्स असं काही स्पेसिफिक नाही? तसं काय डिफरन्स नसते. मेलला फक्त मेन असते, इथे जरासं असं हेअर असते, जरा मोठा असतो तोंड, दाढीसारखं असते. फिमेलला पण असते पण कमी असते केस. वाघाचं आयुष्य किती वर्षाचं असतं? वाघ तसं वाईल्डमध्ये बघितलं तर भरपूर फॅक्टर असतात ॲक्च्युली वाघाचं आयुष्याचं हे डिटर्मिन करणारे, पण व्यवस्थित प्रोटेक्शन भेटला तर 10-15 वर्ष सहज जगू शकतात. पण त्यांच्यामध्ये पण फायटिंग होते, तर यंग टायगर पण मरून जातात खूप वेळा. खासकर जे कब्ज आहेत त्यांच्यामध्ये असं बघितलं गेलं की मॉर्टॅलिटी खूप असते. खासकर पहिल्यांदा कुठल्या मादीने कब्ज दिले असेल तर पहिला लिटर जास्त करून सर्व्हाइव्ह होत नाही, मरून जातात पिल्ला, असं पण आहे. तर वाघामध्ये मॉर्टॅलिटी हे खूप हाय आहे, खासकर कब्ज लवकर मरतात. हे मोस्ट ऑफ कार्निव्हरस जे ॲनिमल्स आहेत त्यांचं वय एज कमी असतं. तसं बघितलं तर वाईल्डमध्ये 10-15 वर्ष जास्तीत जास्त. जसं हत्ती कसं 70-80 वर्ष जगतो, तसं वाघ नाही जगत. 18 वर्ष 20 वर्ष म्हणजे खूप मोठा वाघ झाला, खूपच वर्ष जगला असं होतं. सर, तुमचा जो रिसर्च चालतोय कन्झर्वेशन रिलेटेड, त्याच्यासाठी कशी टेक्नॉलॉजी किंवा कसं काय चालतंय? रिसर्चमध्ये बघा खूप टेक्नॉलॉजी वापरतो आम्ही. म्हणजे माझा स्पेसिफिक जे रिसर्च आहे त्याच्यासाठी आम्ही कॅमेरा ट्रॅपचा वापर करतो. कॅमेरा ट्रॅप हे कॅमेराच असतो पण त्याला एक सेन्सर असते पुढे, म्हणजे मनुष्याची गरज नाही. एकदा आम्ही जंगलात लावून ठेवला तर तो सेन्सरवर दिवसभर काम करतो, दिवस आणि रात्र 24 तास काम करतो. आणि प्राणी त्याचं समोरनं गेलं की तो सेन्सर ट्रिगर करतो कॅमेराला आणि तो फोटो काढतो कॅमेरा.
आणि आम्ही त्यांची सेटिंग अशी करतो कॅमेरावर की आम्हाला प्राण्यांचे दोन्ही फ्लँक जे म्हणतो आपण साईड आहे त्याचे फोटो मिळायला पाहिजे. ओके. ते आपल्याला फोटो भेटले तर आम्ही मग ते वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल साईड बाय साईड ठेवून आम्ही आयडी करू शकतो. दुसरं प्रकारचं आम्ही रिसर्च करतो त्याच्यात वेगवेगळे म्हणजे रेंज फाइंडर असतो, लाईन ट्रान्झॅक्ट आम्ही जे म्हणतो ते आम्ही जंगलातून एक लाईन जरासा मार्क करतो, त्याच्यावर तृणभक्षक प्राण्यांची गणना करतो. मग त्याच्यासाठी रेंज फाइंडर नावाचं एक इक्विपमेंट असते, त्याच्यात आम्हाला सरळ अंतर ते आम्ही मोजू शकतो. कंपस असतो, GPS असते, हे सगळ्या इक्विपमेंट आम्ही यूज करतो. मग हे सगळं फील्डचा इक्विपमेंट आहे. त्यानंतर हा सगळं डेटा जे आहे ते आम्ही कलेक्ट करून एका हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करून मग सगळं जे अनालिसिस होतो, जे ॲक्च्युली आमचं 6 महिने जे काम असतो डेस्क वर्क, तो सगळं कम्प्युटरवर करायला लागते आम्हाला. मग त्याच्यात वेगवेगळं वैज्ञानिक मॉडेलिंग म्हणतो आम्ही, स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग. हा सगळा डेटा कुठल्या तरी शीटला एंटर करून मग ते डेटा परत एक मॉडेलमध्ये टाकून मग ते मॉडेल काय आपल्याला सांगतोय ते सगळं आम्ही रिपोर्ट करतो रिपोर्टमध्ये. मग हे टेक्निकल जॉब पण आहे खूप. म्हणजे फक्त तुम्ही जंगलात फिरणार तो रिसर्च नव्हे, बरोबर, ते रिसर्च केल्यानंतर तो डेटाचा पण अनालिसिस करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तो प्रॉपरली डेटा सगळा व्यवस्थितपणे आपण कन्वर्ट केलं पाहिजे. काहीतरी त्याचं महत्त्वपूर्ण जे फाइंडिंग आहेत ते आपल्याला मग वन विभागला किंवा इतर समजा NGO असतील त्यांना ते सांगायला लागतं. तर जे वाईल्ड लाईफ आहे ह्या क्षेत्रामध्ये ज्यांना आवड असेल किंवा रिसर्चमध्ये ज्यांना आवड असेल, मग त्यांनी कसं काय म्हणजे ह्या शिक्षण घेऊन कसं ह्याकडे जावं? वाईल्ड लाईफमध्ये खास कर आवड असेल, स्पेसिफिकली वाईल्ड लाईफमध्ये, तर मला वाटतं एक बेसिक सायन्सची डिग्री असली आणि त्यानंतर एक मिनिमम क्वालिफिकेशन म्हटलं तर एक MSc पाहिजे वाईल्ड लाईफ बायोलॉजीमध्ये. कारण जेव्हा MSc आपण करतो तेव्हा आपल्याला हे सगळे जे स्टॅटिस्टिकल टूल आहेत किंवा एक प्रोजेक्ट प्लॅन कसं करायचं, त्याच्यावर फंडिंग कशी आणायची, त्याला एक्झिक्युशन कसं करायचं, हे सगळे गोष्टी आपल्याला त्या MScमध्ये शिकवली जातात. तर एक मिनिमम क्वालिफिकेशन मी म्हणतो MSc आहे. त्यानंतर मग तुम्हाला अजून अभ्यास करायचा इंटरेस्ट असेल तर PhD करू शकताय, पोस्ट डॉक्टरल रिसर्च करू शकता, एखादा स्पेसिफिक हे घेऊन त्यामध्ये तुम्ही एक्सपर्टीज तुमची डेव्हलप करू शकता. तर ज्यांना इंटरेस्ट असेल, जे यंग मुलं आहेत हे ऐकतायत पॉडकास्ट, त्यांच्यासाठी माझी ॲडवाईस हे आहेत की पहिलं थोडंसं व्हॉलेंटिअर करा. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कुठल्या तरी प्रोजेक्टला जाऊन जॉईन करा, एक 5-6 महिने काम करा त्यांच्यासोबत, तुम्हाला इंटरेस्ट समजेल ॲक्च्युली वाईल्ड लाईफमध्ये कशाची आहे. करेक्ट. मग ते कुठलाही विषय असू शकतो. तो सापांबद्दल तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यावर करू शकता, पक्ष्यांवर करू शकताय, मायक्रो ऑर्गॅनिझमवर करू शकताय किंवा वाघांवर पण करू शकता. त्याला काय एक्सप्लोर करावं लागेल त्यांना. येस, एक्सप्लोर करावं लागेल. आणि एक ॲडवाईस आहे की कुठल्याही फील्डसारखा हा फील्डमध्ये पण स्ट्रगल असते. असं नाही आहे की सगळं एकदम स्मूथ आहे. तर तुम्हाला मेहनत करावं लागते. तुमची मेहनतवर सगळं तुमचं पुढचं करिअर निर्भर आहे. ऑपॉर्च्युनिटी नाही आहे असं नाही मी म्हणत, ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत, पण ते आपल्या स्किलवर आहे, आपल्या डिटर्मिनेशनवर आहे आणि आपलं किती ग्रास्पिंग कपॅसिटी किंवा किती मेहनत करायची इच्छा आहे त्याच्यावर पण असते निर्भर. फील्डमध्ये तुम्ही काम करताय, मग वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो हा कसा साधताय तुम्ही? थोडा पर्सनल क्वेश्चन असू शकतो पण असं विचारतोय. बघा, वाईल्ड लाईफचं फील्ड असं काही 9 to 5 जॉब नाही आहे. म्हणजे मी सकाळी गेलो आणि संध्याकाळी परत मला घरी जायला भेटणार असं काहीच नाही आहे. बाहेर आलो एकदा तर जितके दिवस लागतात ते काम संपवायला तुम्हाला बाहेर राहायला लागतं. मग ते तुमचं ॲडजस्टमेंट तर होणारच, पण घरातल्या लोकांचा पण ॲडजस्टमेंट व्हायला पाहिजे. तर पहिला तर प्रश्न आहे की बाबा हे मला लाईफ चालणार आहे का? कारण हे सुरुवातीला तुम्हाला एनर्जी असते तर तेव्हा तुम्ही हे सगळं करणार, पण नंतर तुम्हाला जमणार आहे का? कारण हे लाईफ लॉंग कमिटमेंट आहे. 10 वर्षानंतर तुम्हाला असं वाटायला नको की बाबा आता बस झालं, आता मी काहीतरी प्रोफेशन चेंज करतो कारण मला हे फिरणं जमत नाही. हे लाईफ लॉंग तुम्हाला करायला लागणार. आणि सगळ्यांची ॲडजस्टमेंट असते, आपली ॲडजस्टमेंट असते, घरातल्या लोकांची, मुलांची ॲडजस्टमेंट असेल, सगळ्यांची, आईवडिलांची ॲडजस्टमेंट असते, सगळ्यांची, मिसेसची, बायकोची, सगळं आहे. मग ते सगळं तुमचे लाईफचे प्रश्न आहे. तुम्हाला काय करायचं आहे शेवटी, याच्यात आनंद मिळत असेल, तुम्हाला वाटतं की हाच माझं आयुष्य आहे, तर तुम्ही कम्प्लिटली त्या प्रोफेशनमध्ये जाऊ शकता. आता तुम्ही मला वाटतं 12-15 वर्ष थोडं एक्सपिरियन्स आहे फील्ड वर्कचा, मग त्याबद्दल असे वाईल्ड लाईफचे वेगळे अनुभव आलेले असे, म्हणजे अभ्यासू असे नाहीत पण असे वेगळे एक्सपिरियन्स असे याबद्दल थोडं, किंवा एखादे
गोष्टी तुमच्या लक्षात राहिलेत, एखादी मुमेंट्स, एखादा प्राणी तुम्हाला दिसलाय आणि त्याचा बिहेवियर, असे वेगळे एक्सपिरियन्स आलेले? भरपूर झाले तसे एक्सपिरियन्स, आणि खासकर जेव्हा मोठे प्राणी असतात तेव्हा जास्त अवघड परिस्थिती तयार होते. तर एकदा 2-3 वर्षापूर्वी आम्ही चांदोलीला सर्वे करत होतो, स्टाफसोबत फिरत होतो बेसिकली. आणि एक ठिकाणी सिद्धेश्वर नावाचं एक ठिकाण आहे, ते एकदम म्हणजे रिमोट एरिया आहे, क्लिफवर आहे, आणि खाली पूर्ण असं कोकणकडा दिसतो. मग त्या स्पॉटला एकच पायवाट आहे, एकदम बारकी पायवाट आहे वर जायला, आणि एकच पायवाटेने तुम्ही खाली उतरू शकता. आम्ही जात होतो नेमकं, आणि तिथे गव्याचे फ्रेश हे होते, पाय लागलेले होते, आणि मी पहिला जात होतो, माझ्या मागे 2 स्टाफ येत होते, आणि मी त्यांना म्हटलं की बाबा इथे गवा असू शकते, तर लक्षपूर्वक जाऊया. एवढे म्हटले की गव्याने आता स्वतःचं डोकं असं बाहेर काढलं तिकडनं झाडीतून, आणि आमच्या अंगावर धावून आला लगेच. म्हणजे 1-2 सेकंदात आम्ही साईडला उडी मारली म्हणून वाचलो, नाहीतर तिघांना उडवलं असतं. डायरेक्टली सरळ आला, कारण त्याला पण पर्याय दिसत नव्हता, मी कुठे जाऊ, मागे दरी होती आणि पुढे आम्ही येत होतो, तर तो आमच्या अंगावर धावून गेला. असं एक झालं. मग एकदा मागच्या वर्षीच झालं, कॅमेरा ट्रॅप लावायला एक जंगलात जात होतो, नाला होता, फॉरेस्टचे स्टाफ होते सोबत. ते म्हणाले की सर या भागात अस्वल आहेत, तर आपण थोडा हळूहळू जाऊया. आणि बरोबर तसंच झालं, एका दगडाला आम्ही क्रॉस केला आणि पुढेच आमच्या समोर अस्वल उभा राहिला, आणि एकदम भीती वाटली मला पण, आणि एकदम जवळ होता. पळून आम्ही दगडावर गेलो, वर थोडा आवाज केला, हात वर वगैरे केले, तेवढ्यात तो निघून गेला. म्हणजे एकतर समोरासमोर येतो, त्याला पण अपेक्षा नसते की माणूस दिसेल, आणि आपल्याला पण अपेक्षा नसते की प्राणी असेल. बरोबर. तेव्हा ते पण घाबरतात, आपण पण घाबरतो. बरोबर. अशा कंडिशन होतात. राईट. आणि त्या टाइमला कसं आहे, थोडंसं आपलं एकदम म्हणजे पळायला लागला तर कधी कधी चेस पण करतात. मग आपला ग्राउंडवर तिथेच थांबलो किंवा हात वर केले, स्वतःला मोठा दाखवला, तर कधी कधी जर अस्वल आहे, तो प्राणी तसा आहे की तुम्ही पळू शकत नाही लांब, तो झाडावर पण चढू शकतो. मग त्याला तुम्ही काय करणार? त्याला फक्त आपण त्याच्यापेक्षा मोठा आहे, ग्रुपने आहे असं दाखवलं की तो मग आपला मार्ग वेगळा करून निघून जाऊ शकतो. वाघ जर एखाद्या रस्त्याने, आता आपल्याकडे इन्सिडेंट असे होतात, एखाद्या रस्त्याने जाताना वाघ दिसतो, मग तिथे माणसाने कसं वागायचं किंवा काय केलं पाहिजे त्याने? त्याला डिस्टर्बन्स होता नाही किंवा कोणत्या गोष्टी, गाडी थांबवायची, काय केलं पाहिजे? शक्यतो कुठलाही वन्य प्राणी असू द्या, आणि वाघ खासकर, तो तुम्हाला लांबनं दिसलं समजा, तर त्याचं जास्त जवळ जायची गरज नाही आहे आपल्याला. तो स्वतःचा रस्ता घेऊन तो निघून जाईल तिकडे. पण नॉर्मली कसं लोकांना असं वाटतं एकदम अरे वाघ आहे म्हटल्यावर जवळ जाऊन आपण फोटो काढूया, हे करूया. मग ते आपण ऍक्च्युली आपल्यासाठी ती परिस्थिती अवघड क्रिएट करतोय. तसं नाही करायला पाहिजे. कारण वाघाला कसं जितकं आपण मोकळं वाट दिली ना, तेवढं तो लगेच निघून जातो त्या स्पॉटवर. त्याला काय असं नाहीये की बाबा लोक मला बघायलाच पाहिजे, असं काय त्याच्या मनात काही नाहीये. कुठलाही वन्य प्राणी असू द्या, हत्ती असू द्या, गवा असू द्या, त्याला वाट दिली आपण मोकळी तर त्याला डिस्टर्ब होईल असं आपण काही करता नाही. प्राण्यानं कधी कॉर्नर करायचा नाही. कॉर्नर केलं तर मग तो आपल्या अंगावर धावून येणार, तेवढं नक्की आहे. हे जे आपण कन्झर्वेशन म्हणतोय, मग हे संवर्धन का गरजेचं आहे? बघा, संवर्धन कसं आहे, काळाची गरज आहे. आता आपण शहराचं उदाहरण घेऊया. तिथे जास्त जंगलं काय राहिली नाही शहरात आपल्या. मग तिथे लोकांचं आज जीवन कसं झालं आहे, एकदम अवघड परिस्थिती आहे. वारा प्रदूषित आहे, अफाट गाड्यांची संख्या जास्त झाली आहे, किंवा कन्स्ट्रक्शन एवढं झालं आहे की सामान्य माणसाला असं वाटतं की बाबा आता फक्त नोकरी आहे म्हणून मला राहायला पाहिजे. मग असं प्रत्येक ठिकाण आपल्याला असं करायचं आहे का? नाही ना. हे जंगलांचा एक रोल आहे आपल्यासाठी. स्वच्छ वारा असू द्या, स्वच्छ पाणी असू द्या, हे सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये हे जंगलं देत आहेत. मग ॲटलिस्ट बाकी कुठल्या प्राण्यासाठी तुम्ही ना विचार करता, स्वतःसाठी सेल्फिश विचार केला ना, तरीही आपल्याला जंगलांची गरज आहे. आज आपल्याकडे हे जंगलं नसली तर आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे जे पूर्ण उद्योग झाले हे जंगलांवरच झाले ना. कारण एवढा पाणी आहे आपल्याकडे, हे पाणी देतो कोण आपल्याला वर्षभर? हे जंगलच ठेवतात ना. आणि जंगलं हळूहळू ते नद्यांमध्ये ते पाणी सोडतात. काही नाही म्हटलं तर आपल्याला हे जंगल आपल्या स्वतःचा स्वच्छ पाणीसाठी तरी ठेवायला पाहिजे. हेच महत्व आहे जंगलाचं. तर अवेअरनेस कसा क्रिएट होतो किंवा कोणत्या गोष्टींकडे फोकस ठेवला पाहिजे? अवेअरनेस आपण वेगवेगळ्या दिशांनी करू शकतो लोकांचा. कसं आहे, दैनिक जीवनात सगळे बिझी असतात, स्वतःचं काम असतो, काहीतरी असतो.
म्हणून हे अवेअरनेस असं लगेच आपल्याला कळत नाही की काय महत्त्व आहे. पण त्याला थोडंसं सोशल मेसेजिंग करणं, थोडासा मुलांसाठी किंवा शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम करणं, हे अवेअरनेस महत्त्वाचं असतो. किंवा जेव्हा लहान वय असते ना मुलाचं, तेव्हा आपण अवेअरनेस केलं ना तर ते आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहते. लहान असतानाच योग्य माहिती. करेक्ट. म्हणजे मगाशी मी जे काही गोष्टी सांगितल्या, ज्या उगाच म्हणजे गोष्टी सांगितल्या जातात, रचून सांगितल्या जातात, बरोबर. त्यापेक्षा जे सायंटिफिकली ज्या गोष्टी आहेत बरोबर. त्या प्रॉपरली जर सांगितल्या समाजाला किंवा सगळ्या लोकांना जर समजल्या तर त्यांना मिसकन्सेप्शन जे आहेत ते क्लिअर होणार बऱ्यापैकी. बरोबर. आणि एक चांगल्या वेने ते म्हणजे वाईल्ड लाईफकडे बघतील, निसर्गाकडे बघतील. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल वाईल्ड लाईफशी. एक्झॅक्टली. आणि हे जंगल काय म्हणजे आपण म्हणतो हे फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन आहे, पण ऍक्च्युली हे देशाची संपत्ती आहे. त्याच्यात फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार नाही आहे, आपण भारतीय नागरिक पण तेवढेच जबाबदार आहोत. आणि आपली पण ती जबाबदारी आहे की ते जंगल आपल्याला टिकवायला पाहिजे. तर हे आपण नाही केला ॲज सिटिझन्स ऑफ इंडिया तर ही जंगलं राहणार नाही. बरोबर. कारण जेव्हापर्यंत देशवासियांना वाटत नाही की या जंगलाचं महत्त्व आहे, तेव्हापर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंटला वाटणार नाही की हे जंगलाचं महत्त्व आहे आणि आपल्याला टिकून ठेवायला पाहिजे. वाईल्ड लाईफ सोडून तुम्हाला अशा कोणत्या गोष्टीत आवड आहे किंवा हॉबी आहे असं? मला 2-3 गोष्टी आवडतात. पूर्वी जरा स्केचिंग आणि आर्ट वगैरे करायचो. सध्या कामात बिझी झालो म्हणून थोडंसं ते निग्लेक्ट केलं आहे मी. अदर दॅन दॅट मला हायकिंगची आवड आहे. म्हणजे हे कामासाठी तर मी भरपूर ट्रेकिंग वगैरे करतो, पण तसं हायकिंगची पूर्वीपासून मला आवड होती खूप. म्हणजे डोंगर वगैरे भाग चढून जायचं, फक्त असं एक फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून मला खूप आवड होती हायकिंगची. आणि या फील्डमध्ये आहे म्हणून पण मी स्टडी करत नाही पक्ष्यांवर, पण मला बर्ड वॉचिंगही आवडते. तर खूप वेळा मी आणि माझी मिसेस जेव्हा आम्हाला ब्रेक पाहिजे तर आम्ही नॉर्मली बर्ड वॉचिंग ट्रिपला जातो कुठेतरी. हिमालयाला जाऊन येतो, मग कुठल्या तरी पश्चिम घाटातलं वेगळं काहीतरी जंगल असेल तिथे जाऊन बर्डिंग करून घेतो. बर्डिंग एक छंद सारखं झालं आहे म्हणजे. बरोबर. म्हणजे मजा येते बर्डिंग करायला. आता एक हॉबीज आहे ती. ॲक्च्युली स्केचिंगची आवड आहे आणि म्हणून आम्ही यावर्षी थोडेसे स्कूल्समध्ये वर्कशॉप केले होते तोडामधला. तिथे कलर पेन्सिल्स आणि क्रेयॉन्स मुलांना दिले आणि त्यांना पण काहीतरी कलरिंग किंवा स्केचिंगची ॲक्टिव्हिटी दिली. कारण ते अशी ॲक्टिव्हिटी आहे की बाकी सगळं जे आपलं अभ्यासाचं स्ट्रेस असतं मुलांमध्ये ते निघून जातो स्केचिंग केल्यानंतर. हे मलाही जाणवलं. मी लहान होतो, मी भरपूर स्केचिंग करायचो कारण मला अभ्यासाचा कदाचित स्ट्रेस होता तेव्हा. पण ते स्केचिंग केल्यानंतर मला एकदम मस्त वाटायचं की काहीतरी चांगली ॲक्टिव्हिटी केली आहे. जंगलामध्ये असे वेगळे एक्सपिरियन्स आलेले आहेत का, रात्री वगैरे असं काही? हां, एक दोनदा झाले असे. एकदा आम्ही असंच आमचं कामासाठी आत गेलेलो जंगलात आणि नेमका टेंट विसरलो घेऊन जायला. आता एवढं लांब गेलेलो जंगलात म्हणजे राहायलाच पाहिजे म्हणलं. आता टेंट नाही काय नाही तर मोकळ्यात झोपूया. तर थोडीशी आग पेटवली आणि बाजूला झोपलो. पण असं ओपनमध्ये झोपलो ना तरी सवय नसते आपल्याला. मग एकदा ती आग 1-2-3 तास आग चालू होती, मग ते एकदा बंद झाली आग की मग तर झोपच लागेना. काही पण थोडासा एक पालाचा आवाज आला कुठेतरी तर जागे यायचे, अरे काहीतरी प्राणी असेल, काहीतरी असेल. असं रात्रभर ऑलमोस्ट जागाच होतो, झोपच लागली नाही. कारण सवयच नसते ना आपल्याला, रूमची सवय आहे किंवा टेंटची सवय आहे. बाहेर एकदम ओपनमध्ये झोपलो तर ती झोपच आली नाही. म्हणजे रिसर्च करताना किंवा जंगलामध्ये अभ्यास करण्यासाठी जातात तेवेळी कोणत्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे जंगलामध्ये फिरताना किंवा टेंट वगैरे लावतात अभ्यास करण्यासाठी जातात? शक्यतो तुम्ही जंगलात राहिला तर जिथे पाण्याचा भाग असेल किंवा जिथे प्राणी पाणी प्यायला येणार रात्री तिथे तुम्ही थांबायला नको. किंवा कुठला तरी प्राण्याचा अधिवास आहे, अस्वलाची गुहा आहे, त्याच्या खाली तुम्ही जाऊन टेंट लावला तर रात्री अस्वल बाहेर निघणार नाही. त्याच्या घरामध्ये आपण जाऊन राहायला तसं नाही करायला पाहिजे. थोडा तरी असं सेफ स्पॉट निवड करून आपल्याला राहायला लागतंय. आणि नॉर्मली जे लोकल स्टाफ असते किंवा लोकल माणसं असतात आपल्यासोबत त्यांना ही आयडिया असते कारण ते जंगलात रेग्युलरली जातात. मग ते तुम्हाला सांगू शकतात की बाबा कुठला प्रॉपर स्पॉट आहे जिथे जाऊन आपण कॅम्पिंग करू शकतो. बाकी काय, शूज घालून जायला पाहिजे कारण साप असतात. स्नेक बाईट झाली एवढा डीप जंगलात तर गाव नाही म्हटलं तर 15-20 किलोमीटर लांब असतो किंवा मेडिकल फॅसिलिटी खूप लांब असते. तर ते रिस्क कधी घ्यायचं नाही आयुष्यात. कुठल्याही गोष्टीला हात लावला जंगलात तर बघून लावायला पाहिजे कारण तिथे साप असू शकतो, विंचू असू शकतो. ते बेसिक गोष्टी आहेत. बरोबर. बोट वगैरे काढले साईडला रात्रभर तर सकाळी चेक करून घालावे, त्याच्यात साप जाऊन बसू शकतो. हे बेसिक प्रिकॉशन आहेत.
कपडे फुल घालायला पाहिजे शक्यतो, कारण गोचिड असतात, हम्म. त्याला टिक्स म्हणतो आपण, त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. हे बेसिक गोष्टी, हे ओव्हर टाईम एक्सपिरियन्समधनं पण आपण शिकतो. बरोबर. किंवा जे स्थानिक लोक आहेत त्यांना विचारलं तर ते सांगतील आपल्याला की असं असं करा, तसं करा. नाही, काही गोष्टी कनेक्ट होतात. हम्म. आपण म्हणजे एक तिसरी बाजू म्हणतोय, सगळ्या गोष्टींनी आपण बनलेलो आहोत, सगळे कनेक्टेड आहोत. बरोबर. मग असा एखादा एक्सपिरियन्स जंगलामध्ये वगैरे येतो का, म्हणजे कनेक्टेड राहिल्यामुळे जंगली प्राणी जे आहेत, सुरुवातीला तुम्हाला जो एक्सपिरियन्स आला असेल, एखादा प्राण्याचा एन्काउंटर झाला असेल समोरासमोर, आणि नंतर जे दिसायला लागले ते मग तुम्हाला आपल्या घरासारखंच वाटत बरोबर. असेल. नाही, आता मी खूप लोक मला विचारतात की हा, अरे तू हा. जंगलात जातो, तुला काय भीती वाटत नाही का प्राण्यांची? हे मी म्हणतो मी सिटीला राहतो पण मला सिटीची जास्त भीती वाटते. म्हणजे मला माझा घरासमोरचा रोड क्रॉस करायला भीती वाटते, बरोबर. पण मी जंगलात एक दिवस 20 किलोमीटर फिरून आलो ना तरी मला काही वाटत नाही, कारण मला आता जंगलाची सवय झाली आहे. तेच आहे, जेव्हापर्यंत आपल्यासाठी ती गोष्ट एलियन आहे आपल्याला भीती वाटते त्या गोष्टीची, बरोबर. पण एकदा तुम्ही त्या एरियात राहिला, त्या एरियात तुम्ही काम केलं तर तुम्हाला सवय होते जंगलाची, मग तुम्हाला भीती वाटत नाही. बरोबर. बिहेवियर समजतो, Behavior प्राण्यांचा. समजतो. आपण कसं राहायचं हे Correct. समजतं. आज सिटीत ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी रोड क्रॉस करायला गेलो तर खरं मला भीती वाटते. 15 दिवस मी जंगलात राहून घरी गेलो ना तर मला रोड क्रॉस करायला 1-2 दिवस तरी टाइम बरोबर. लागतो की बाबा एवढी ट्रॅफिक आता क्रॉस कसं करूया. म्हणून हे मेडिटेशन हे जे भाग आहे हे ॲक्च्युली सगळीकडे महत्त्वाचं आहे, पण जंगलात येऊन तुम्हाला ते कनेक्शन मिळणार आहे. कारण जंगलात जे स्वच्छ वातावरण आहे किंवा स्वच्छ पाणी आहे, ते पाण्याचा आवाज म्हणून किंवा ते पक्ष्यांचा आवाज असतो किंवा ते जंगलातील शांतता असते, ते तुम्हाला जंगलात येऊन एक्सपिरियन्स केल्याशिवाय समजणार नाही त्याचं महत्त्व काय आहे. आणि नाही म्हटलं तर आत्ता मी समजा 10 दिवस सिटीत राहिलो तर मला असं परत ते हे येतात की बाबा मी कधी जातो जंगलात परत. म्हणजे आता 15 दिवस जाऊन आलो, 10 दिवस घरी राहिलो तरी असं वाटतं की लगेच जाऊया परत जंगलात, असं होतंय माझ्यासोबत. निसर्गाशी ज्यांना आवड आहे, वाईल्ड लाईफची ज्यांना आवड आहे, अशांसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी म्हणजे ते ह्या क्षेत्रामध्ये काम करत नाहीत पण ते सिटीमध्ये राहून काय करू शकतात? बघा, कन्झर्वेशन करणं हे काय फक्त जे रिसर्च करतात किंवा कन्झर्वेशन करतात त्यांनाच करायचं असं काही नाही. कन्झर्वेशन हा फील्ड ओपन आहे. तुम्ही तुमचा धंदा करू शकताय, तुमची नोकरी करू शकताय आणि वेगळ्या प्रकारने तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकताय. ते फायनान्शियल असायला पाहिजे असंही नाही आहे. तुम्ही तुमचा टाईम व्हॉलेंटिअर करू शकताय, तुम्ही एखाद्या स्कूलला जाऊन स्वतः ॲक्टिव्हिटी घेऊ शकताय, कुठेतरी जाऊन अवेअरनेस क्रिएशन करू शकताय, कुठेतरी क्लीनअप करू शकताय. आता आपल्या इकडे कचरा एवढा आहे खूप ठिकाणी, बरोबर. मग ते साफसफाई फक्त गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे काय? भारतीय नागरिकला काहीच करायला नाही पाहिजे असं पण नाही. तर हे आपल्यावर आहे ऑनेस्टली. तुम्ही तुमचं प्रोफेशन करूनही कन्झर्वेशनला कॉन्ट्रीब्युशन देऊ शकताय, असं काहीही नाही आहे की छोट्या आपल्याला हे छोट्या पाहिजे. गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी वेणे होऊन देखील समाजाला बघा बदलायचं असेल ना तर कुठलाही एक माणूस बदलू शकत नाही. किती आपण म्हणूया, पण ते एक माणूस कधी समाजाला बदलू शकत नाही. एक कलेक्टिव्ह एफर्ट पाहिजे. सगळ्यांनी मिळून खूप काही गोष्टी केल्या तर आपला समाज आहे, जे प्रॉब्लेम्स आहे समाजातले ते सॉल्व्ह होणार. बरोबर. तसंच सॉल्व्ह करायला पाहिजे. कन्झर्वेशन हा का कन्झर्वेशनचं महत्त्व आत्ता लोकांना जास्त माहीत झालं आहे, कारण आता जंगलं संपायला लागली किंवा जे आपले नैसर्गिक जी संपत्ती आहे ती एकदम किरकोळ प्रमाणात राहिली आहे, म्हणून लोकांना कन्झर्वेशनमध्ये इंटरेस्ट आला आहे. तर तुम्ही ॲज अ पर्यटकही गेला कुठल्या पार्कमध्ये तरीही किंवा कुठल्या होमस्टेमध्ये गेला तर तिथेही तुम्ही एक फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन देताय त्या लोकल माणसाला. त्याला काहीतरी जॉब भेटते, त्याला काहीतरी प्रोफेशनमध्ये आउटपुट भेटतंय, मग ते कन्झर्वेशन करणार ना. तर तोही एक कॉन्ट्रीब्युशनच आहे तुमचं, तसंही करू शकताय. बरोबर. तर सध्या जो आपल्याकडे आपल्या दोडामार्ग भागामध्ये हत्ती आणि माणूस यांचा ज्यावेळी समोरासमोर संबंध आहेत ते मग त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे गव्हर्नमेंट म्हणा किंवा तिकडची गावातील लोक जे आहेत त्यांना तर त्रास होत आहेत, बरोबर. त्याबद्दल कसं काय होऊ शकतात गोष्टी, म्हणजे काय सांगू शकता? हत्ती बघा, हत्ती कसं आहे, प्रॉबब्ली 300-400 वर्षापूर्वी या भागात हत्ती होते, पण त्यानंतर ते संपले आणि आता 20-22 वर्षात हे हत्ती आले कर्नाटकवर. तर आपल्या इथे काही मोठा पॉप्युलेशन नाही आहे आत्ता सध्या स्थितीत. 7-8 हत्तीच आहेत. पण ऑफकोर्स 7-8 असले तरी तो प्रॉब्लेम मोठा आहे, कारण शेतकरी माणूस आहे त्याला खूप नुकसानी होतात. आणि हा गोष्टी कशी आहे की हा शेताचं संरक्षण कसं करायला पाहिजे याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायला पाहिजे. कारण हत्ती पकडून घेऊन गेले उद्या तर असं काही गॅरंटी नाही आहे की कर्नाटकवरून अजून हत्ती येणार नाही. कर्नाटक राज्यातच नाही म्हटलं तर 5-6 हजार हत्ती आहेत
आणि नॉर्थ कर्नाटकामध्ये 100+ हत्ती झाले. मग एखादा हट तिथनं परत येईल. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? कदाचित नाही होईल. टेम्पररी सोल्युशन मिळेल आपल्याला, पण ते परमनंट नाही होणार. परमनंट सोल्युशन काय आहे? तर शेताच्या आजूबाजूला आपण काय करू शकतो? बायोफेन्सिंग करू शकतो काय, किंवा सोलार फेन्स लावू शकतो काय, किंवा मधमाशांना वापर करून आपण त्याचा एक फेन्स करू शकतो काय, किंवा पुढचा विचार केला तर आपण पीक पद्धती बदलू शकतो काय, असे पीक लावू शकतो काय की जे हत्ती त्याला अट्रॅक्ट होत नाही. ऑफकोर्स हे प्रश्न खूप अवघड आहे. एवढं सोपं नाही आहे की रातोरात कुठला शेतकरी पीक बदलून टाकणार. याला गव्हर्नमेंटचाही एक हे लागणार आहे, सपोर्ट लागणार आहे. आणि थोडंसं जे जागरूक ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रात जे जागरूक लोक आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लागणार आहे. NGO सेक्टरला येऊन कॉन्ट्रीब्यूट करायला लागणार. मगच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. नाहीतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कारण हत्ती एवढा मोठा प्राणी आहे की त्याला खायला एवढं 1 टन खाद्य लागते समजा. बरोबर. तर तो कुठनं त्याला भेटणार? जंगलात नाही भेटला तर तो शेतीमध्येच येणार आहे. असं हत्ती जे आहे ते ह्या भागाकडे का वळालेत आपल्याकडे? तेच मी म्हणतोय, म्हणजे कदाचित ते पूर्वी 200, 300, 400 वर्ष पूर्वी होते या भागात, किंवा हा पश्चिम घाट जंगल असल्यामुळे प्राणी तर होतेच तिथे. आता सध्या स्थितीत कसं झालं, कर्नाटकात त्यांची संख्या जास्त झाली, तिथे त्यांना क्षेत्र निवारा कमी पडतंय, आणि आपल्या भागात धरण वगैरे हे सगळे पाणी त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहेत. आजूबाजूला जंगलं पण आहेत, तर ते नॉर्मल आहे की ते प्राणी अट्रॅक्ट होणार. त्यामुळे ते आले तर एकदा त्यांना आवडलं, त्यांना पीक पण भेटतात खायला, जंगल पण आहे, पाणी पण आहे, त्यांच्यासाठी अधिवास आहे, तर ते थांबणार. असं विषय आहे. तर आता जी तरुण पिढी आहे किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? बघा, हे संदेश हेच आहे की तुम्ही जे काय करत असाल आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात, कन्झर्वेशन ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येक माणूस काहीतरी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो कन्झर्वेशनमध्ये. म्हणजे मला रिसर्चच करायचं आहे किंवा कुठल्या तरी संस्थेमध्ये काम करायचं आहे ह्याची काही गरज नाही आहे. आपण जे काय प्रोफेशन करतोय ते करूनही आपण कन्झर्वेशन करू शकतो. तर हे सगळ्यांना मला वाटतं प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक माणसाने असं ठराव घेतलं की आपण काहीतरी कन्झर्वेशनसाठी करणार आहे, तर खूप काय स्थानिक लोकांनाही फायदा होऊ शकतो त्या गोष्टीचा, आणि आपला परिसरही सुधारू शकतो, आणि खूप काय आपण चेंजेस आणू शकतो आपल्या लाईफमध्ये आणि वाईल्ड लाईफसाठी, आणि फॉरेस्ट पण आपण वाचवू शकतो. हा माझा मेन मेसेज आहे सगळ्यांना. टुरिझम आणि वाईल्ड लाईफ हे जे संबंध आहेत, किंवा शासना थ्रू काही योजना राबवल्या जातात, आणि टुरिझम अवेअरनेससाठी किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनसाठी कसं हेल्पफुल ठरतं? टुरिझम, बघा, मी टुरिझमबद्दल सांगणार नाही, पण मी इको टुरिझमबद्दल सांगणार. बेसिकली जे वाईल्ड लाईफ रिलेटेड आहे किंवा नेचर रिलेटेड पर्यटन आहे ते स्थानिक लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण आपण आता लोकांना कसं झालं आहे, सिटीचे लोक आहेत खासकर, त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं एक्सप्लोर करूया. तिथे ते फ्लॅटमध्ये राहतात आणि इथे येऊन कुठल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंगमध्ये राहिले तर त्यांना काय वेगळं एक्सपिरियन्स भेटणार नाही. पण तुम्ही स्थानिक एक्सपिरियन्स दिला त्यांना, लोकल जेवण दिलं, लोकल एक कॉटेजमध्ये त्यांना थांबवलं, किंवा मातीचं घर असेल किंवा जे काय असेल, ते स्थानिक लोकल एक्सपिरियन्स दिला तर लोकांना ते खूप आवडते. मग ॲक्च्युली हे होमस्टे पर्यटन आहे किंवा इको टुरिझम जे आपण म्हणतो, हे करायलाच पाहिजे. बरोबर. कारण हे केल्यावरच लोकांना एक काहीतरी एक्स्ट्रा फायनान्शियल बेनिफिट मिळेल आणि एक इन्सेंटिव्ह मिळेल की बाबा आपला आजूबाजूचा जंगलाचा परिसर आहे ते आपण टिकून कसे ठेवू. आणि जी लोक येतात ज्यांना ह्याबद्दल माहितीच नाही, नेचरबद्दल, वाईल्ड लाईफबद्दल ज्यांना काही माहितीच नाही, त्यांना आपण ह्यामध्ये वळवू शकतो. त्याचा इम्पॉर्टन्स सांगू शकतो, अवेअरनेस क्रिएट करून कसं राहायचं, काय करायचं, म्हणजे ज्या गोष्टी आपण टाळू शकतो ते अवेअरनेसने होऊ शकतात. बरोबर बरोबर. आणि जास्त अवेअरनेस ऍक्च्युली तर सिटी लोकांना गरज आहे. बरोबर. रुरल फोकपेक्षा, गावातल्या माणसापेक्षा सिटीचा जे माणूस आहे त्याला अवेअरनेसची गरज आहे. कारण जास्तीत जास्त प्रदूषण सिटीची लोक करतात, गावकरी माणूस तेवढा प्रदूषण करत नाही. तर ऍक्च्युली त्यांना हे एक्सपिरियन्स देणं खूप गरजेचं आहे. मग हे रुरल पर्यटन जेव्हापर्यंत किंवा इको टुरिझम झालं नाही तर त्यांना ती अवेअरनेस येणार नाही, म्हणून त्याची गरज आहे. ओके. तर सर, आता इथे आपण थोडं थांबतं घेऊ. तर सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू अतुल. थँक्यू व्हेरी मच. मला आपल्या पॉडकास्टवर तुम्ही बोलवलं, मला खूप मजा आली तुमच्यासोबत ते चर्चा आणि डिस्कशन करून. आणि होपफुली पुढे जाऊन परत काहीतरी पुन्हा नवीन माहिती किंवा एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर आपण नक्की पॉडकास्ट करू. नक्की. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद.